आज आपण बार चार्ट म्हणजे काय बघू। बार चार्टमध्ये ही कॅन्डल अशा प्रकारे दिसते ग्रीन आणि रेड जी कॅन्डल आहे ती तुम्हाला इथे अशा प्रकारे दिसून येते। तर आता यामध्ये आपण बघू की यात शेअर्सची ओपन, लो, हाय, क्लोजची किंमत आपल्याला कळते। डावी बाजू जी असते ती ओपन किंमत, उजवी बाजू जी असते ती क्लोजची किंमत, खालील टोक जे असते लो आणि वरील टोक जे असते हाय। तर आता आपण कॅन्डलस्टिक चार्ट बघू, यालाच आपण जापानीज चार्ट असे म्हणतो। तर रेड जी आहे ती रेड कॅन्डल शेअर्सची किंमत कमी करते, ग्रीन कॅन्डल शेअर्सची किंमत वाढल्यावर आपल्याला दिसून येते। कॅन्डल जी असते ती दोन प्रकारची एक असते, एक बुलिश म्हणजे वर जाणारी आणि एक बिअरिश म्हणजे रेड कलरची खाली येणारी। आता आपण इथे हाय हा आहे लो, या ठिकाणी हा आहे ओपन, ही आहे क्लोज प्राइस, इथे ही असणार बॉडी आणि ही आहे शॅडो। त्याच आता इथे रेड कॅन्डलमध्ये हा आहे हाय दोन्हीचा पण सेम असणार, लो दोन्हीचा पण सेम असणार। ग्रीन कॅन्डलमध्ये ओपन हा खालून वरती होतो, खालून वरती जात असते कॅन्डल, आणि रेड कॅन्डलमध्ये ओपन हा